उपस्थित प्रेक्षक, उपस्थित पाहुणे मंडळी आणि आमचे ऑनलाईन प्रेक्षक सर्वांचं हार्दिक स्वागत। या दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये श्री गणेश जांभूलपाडा विरुद्ध संजय स्पोर्ट्स सावध, यजमान विरुद्ध पाहुणे। स्पर्धा पाहता आपण संजय स्मृती चषक। आम्हाला स्पर्धेसाठी मोलाचं योगदान सन्माननीय सुप्रियाताई सचिन पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी लाभली आहे। सन्माननीय दिगंबरजी ज्ञानेश्वर माळी यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी आम्हाला बक्षीस मिळाले। बेस्ट बॉलर साठी जगदीशजी भांबरे मुठवळ यांच्या माध्यमातून आम्हाला बक्षीस लाभलंय। बेस्ट बॅट्समन साठी किरणजी म्हात्रे सावध यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला बक्षीस लाभलंय। तसेच गिफ्ट हॅम्पर कस्तुरजी पाटील संजय मिठाईवाला यांच्या माध्यमातून स्वीट बॉक्स कस्तुरजी पाटील संजय मिठाईवाला। 1 नंबरचं आम्हाला बक्षीस लाभले ते वंडर सेट पाटील सावध। 2 नंबरचं बक्षीस लक्ष्मण सेट बाळू पाटील सावध। 3 नंबरचं बक्षीस विनोद सेट पाटील आणि आम्हाला बॉल स्पॉन्सर लाभलेत राकेश दिघाडकर माजी उपसरपंच किरवली इताडे। या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि जातोय मैदानामध्ये 2 ऑफिशियल जात असताना रमेश म्हात्रे फ्रॉम सागाव डोंबिवली अँड सचिन म्हात्रे फ्रॉम सागाव डोंबिवली, A1 जोडी फ्रॉम सागाव, ज्यांची A1 कामगिरी पाहतो आपण अनेक स्पर्धेमध्ये आणि सामना सुद्धा A1 होण्याची दाट शक्यता। त्याचं कारण 1 धाव शिल्लक असताना लखन पाटीलने सिंगल धाव काढली होती पहिल्या फेरीमध्ये सामना जिंकण्यासाठी। अक्षरशः संघर्ष करावा लागला होता यजमान संघाला, जो मागची 18 वर्ष वंचित राहिलाय ही स्पर्धा जिंकण्यासाठी। स्वतःची स्पर्धा अजून जिंकू शकला नाही, परंतु ह्या वर्षामध्ये ती कमाल करेल का त्यासाठी स्ट्रायकर गेलेत मैदानामध्ये KP कैलास पाटील आणि नॉन स्ट्राईकला नेहमीप्रमाणेच दामू। बॉलिंग मार्क वरती आकेश लिहे ज्याने क्रिकेट चांगलं लिहिलंय मागच्या काही वर्षांपासून। तो पहिला चेंडू घेऊन मॅच ऑन। पहिला चेंडू दूरवरचा मारा, स्वेर मारा पाहतोय आपण। फुलर लेनचा चेंडू होता सर, मेका सर पाहत असताना इट्स वाईट डिलिव्हरी +1। 2 धावा इथे 0 चेंडूंमध्ये इथे मिळालेल्या आहेत त्या संजय स्पोर्ट्स सावधला। दामू स्ट्राईक एंडला। फिल्डिंगची जमावट बघूया आपण। बॅकवर्ड शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट मिड विकेट आणि एक मिड ऑन साइडला। ओहो, दामूसाठी बक्षीस सुद्धा आलंय, परंतु तिथे चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही। त्याचं कारण की लागोपाठचा वाईट टाकलेला आहे दुसरा गोलंदाजाने। लागोपाठच्या 3 षटकांसाठी दामूसाठी भौतिक लक्ष्मण म्हात्रे यांच्याकडून 3000चं बक्षीस लागोपाठच्या 3 षटकांसाठी। वेलकम भौतिक लक्ष्मण म्हात्रे साहेब, आपलं हार्दिक स्वागत। ओहो, बॅट फिरवतो हवेमध्ये, नो लुक शॉट मारचा प्रयत्न। चेंडूकडे बघा, चेंडूचं मेरिट ओळखणं गरजेचं आहे, चेंडूला वाचणं गरजेचं आहे, चेंडूच्या रेषेत पोहोचणं गरजेचं आहे। नुसती बॅट फिरवणं योग्य नाहीये। चांगला बॅट्समन होण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत, ते टायमिंग, तुमचं शॉट सिलेक्शन आणि तुमचं फुट वर्किंग, तुमची नजर। ओहो, या ठिकाणी चांगली बॉलरची नजर आहे। चेंडू फ्लाय केला आणि डिक्लेअर झोन मध्ये जात असताना ओके बॅट कट आहे पंच सांगतायत। तिथे झेल होता अक्षरशः हँडल जवळ लागलं असं सांगत असताना आणि तो झेल नाही घेऊ शकले विकेट कीपर। सिंगल मिळाली, सिंगलने इथे धावसंख्या पुढे जाते 4 वर। KP ते चेंडूला खाली ठेवतोय आणि नॉस्टा केला, केपीला धोका आहे आणि पंचांनी बोर्ड आकाशात केले। कैलास पाटील कॅप्टन बाद, रनआउटच्या माध्यमातून पहिला धक्का लागतोय संजय स्पोर्ट्स सावध संघाला। बिग विकेट डाऊन। वर्ष संजय स्मृती चषक आणि पाहिलं आपण KP बाद झाला
रनआउटच्या माध्यमातून यजमान संघाचा हा तगडा खेळाडू रनआउट झालेला आहे. 4 धावसंख्या एकूण संघाची पाहतोय आपण. पहिली इनिंग सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. एका बाजूला श्री गणेश जांभूलपाडा आणि दुसऱ्या बाजूला संजय स्पोर्ट्स सावध. नवीन फलंदाज नेहल, परंतु स्ट्राईकला आहे तो दामू, ज्याने फक्त बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलं होतं. चांगलं त्या ठिकाणी सेक्टरेशन स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. चांगला स्टान्स आहे. तगडा खेळाडू आहे. गोलंदाज पाहतोय आपण मिस्टर आकेश लिहे. अचूक मारा करतोय. अगदी स्टंप टू स्टंप बॉलिंग करतोय. या ठिकाणी पाहिलं की चेंडू उसळी घेतली, गुडलेवरती टप्पा होता, बॅकफुटला गेला आणि बॅकवर्ड डिफेन्स स्टाईलने दामूने फक्त सेफ शॉट खेळला त्या ठिकाणी स्टेट ड्राईव्ह. परंतु आता पुन्हा आडव्या बॅटचा प्रॉपरली वापर नाही करू शकत. जेव्हा बॅट तो हवेमध्ये फ्लाय करतो, रोल करतो, तेव्हा चेंडूला संपर्क करू शकत नाहीये. कमरेवरती हात बॅट्समनचे. खेळाडू कक्षामध्ये सुद्धा निराशमय वातावरण. दुपारचं सत्र, जेवणाची वेळ बऱ्याच जणांची झाली. बरेच जण जेवण आलेत, मेजवानी घेऊन आलेत, परंतु ही मेजवानी अजून आपल्याला चटक लावत नाहीये, कारण अजून चांगली आतिषबाजी होत नाही. पंचांचा या ठिकाणी वाईटचा इशारा, मेक्या सरांचा. वाईटच्या माध्यमातून अवांतर धाव मिळते. धावसंख्या अलगदपणे पुढे जात असताना 5 वर. सिंगल सिंगल सिंगल, नो डबल, नो ट्रिपल, नो 4, नो 6. वंचित ठेवलंय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. गोलंदाज आकेश लिहे जातोय ओव्हर द विकेट. हो, अतिरिक्त जोर दिला शोल्डरने आणि डोक्यावरती हात आकेश लिहेचं, कारण स्टिक वाचली त्या ठिकाणी. दामू सुद्धा वाचला आणि अशा प्रकारे षटक समाप्त केलं आकेश लिहेने. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त एक गडी बाद सावध संघाची, संजय स्पोर्ट्स सावधची 5 वर. 5 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय अचूक मारा. पहिले 2 वाईट टाकले होते ना समीर, तरी सुद्धा छान कमबॅक केलं गोलंदाज आकेशने. 3 वाईट टोटल, म्हणजे 3 धावा वाईटच्या रूपातच गेला एक प्रकारे. त्यानंतर आपण 2 धावा बघितल्या बॅट मधून आणि अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्न केपीने जेव्हा केला तर केपीने विकेट गमावली. आणि जसं केपीची विकेट पडली, पूर्णपणे बॅटिंग लाईनअप शांत झाले. परंतु आता जो नेहल आलाय तो तयार होऊन आला असेल. 1 डाऊन बॅट्समन आहे, महत्वाची जागा आहे, ज्या जागेवरती धावा सुद्धा कराव्या लागतात आणि विकेट सुद्धा सांभाळावी लागते. विराट कोहलीची जागा आहे. इतका वेळ घेऊ नका. वारंवार आम्हाला पंच सुद्धा दर्शवतायत आणि आयोजक सुद्धा सांगतायत की मोमेंटम तुम्ही या स्पर्धेचा गमावू देऊ नका. फिल्डिंगची जमावट करतायत. थोडंसं सेकंड ओव्हर आहे. दूरवरती क्षेत्ररक्षण पाहू शकता. डीप स्क्वेअर लेग फॉरवर्ड झोनकडे एक डीप मिड विकेट आहे. लॉंग ऑन ऑन साइडला, ऑफ साइडला लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर. बाकी सर्व फिल्डर आपण पाहू शकता. 30 यार्ड सर्कल मध्ये विकेट किपरच्या डाव्या बाजूला लेग स्लिप आहे. शॉर्ट फाईन लेग म्हणू शकतो आपण. एक तिसरी स्लिप म्हणजे बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या जवळ आहे, त्याला आता पॉइंट कडे घेतलं जात आहे. आणि एक कव्हर पॉइंट, एक मिड ऑन. गोलंदाज फुलर लेन टाकतो पहिलाच फुल टॉस आणि लेग स्लिपला बेट करून चेंडू डिक्लेअर झोन कडे जात असताना वाईट +1. 2 धावा इथे मिळतील संजय स्पोर्ट्स सावधला. संत सावध सुरुवात होत असताना काही नशिबाची साथ लाभते. 4था वाईट पडलाय 7 चेंडूंमध्ये. आणि धावसंख्या बघूया आपण 7 वर आहे. 7 ऑन द बोर्ड. श्री गणेश जांभूलपाडा विरुद्ध संजय स्पोर्ट्स सावध. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. बाजूला चांगला मिनी हायवे आहे. गाड्या जितक्या वेगाने जात आहेत तितक्या वेगाने धावा आल्या पाहिजेत. ऑफ केला चेंडू हवेत आणि स्ट्रॉंग हँड त्या ठिकाणी लॉंग आपला झेल टिपला जातोय. अजून एक धक्का लागत असताना नेहल बाद बॅक टू द पॅव्हलियन. जयेश पाटील सोनारपाडा, सोन्या बैलाचा मालक. आणि आता नवीन फलंदाज जेडी येतोय मैदानामध्ये, ज्याच्यावरती दारोमदार आहे आमचे 41-42 चे मालक कुणाल भामरे सुद्धा जेडीचे चाहते आहेत. सकाळपासून ते शुभेच्छा देत आहेत. जेडीला तसं आता कर्तव्य करावं लागेल, कामगिरी करावं लागेल. ती वेळ आली. अंधार पसरलाय. पूर्णपणे बॅकफुट वरती आहे संघ. संजय स्पोर्ट्स सावध ज्याने झुंज देऊन अक्षरशः निसटता विजय प्राप्त केला होता, तो संघ इथे धावांसाठी वंचित आहे, असुसलेला आहे. संघर्ष करावा लागलाय. श्री गणेश जांभूलपाडा विरुद्ध
सावधला. धावसंख्या 7. जेडी इन ॲट 4. गोलंदाज सुमित. ओहो, यावेळेला आडव्या बॅटनी प्रॉपरली फटका मारू शकले नाहीये आणि झेल सुद्धा प्रॉपरली घेऊ शकले नाही त्या ठिकाणी. हो हो हो, किती जीवाचं आकांत बघा त्या ठिकाणी, किती इफर्ट्स लावतायत, स्वतःला झोकून देत आहेत फिल्डर त्या ठिकाणी. ओमकार, आधीच्या चेंडूती सुद्धा साहिलने सुंदर झेल टिपला होता. ओमकारने सुद्धा प्रयत्न केला, कदाचित सूर्यदेवता आड आले असेल, परंतु नो एक्सक्यूज, चुकीला माफी नाहीये. कुठलंही कारण सांगायचं नाही, तुमचं परफॉर्मन्स चांगलं पाहिजे. मग तो सूर्य येऊ आडवा किंवा कुणी आडवा येऊ, त्यांना आडवं करायचं, झेल टिपला पाहिजे. धावसंख्या इथे 2 फुलत असताना संजय स्पोर्ट्स सावधची 9 वर 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुमित जातोय पुढे, सरसावले, हाफ वॉली घेतलं आणि आडव्या बॅटनी लॉफ केलं तो लॉंग ऑफला. साहिल वेगाने येतोय, एकाच ऍक्शन मध्ये उचल करून फेकी करेपर्यंत तितक्याच वेगाने, सोन्याच्या वेगाने ह्या 2 धावा इथे लुटतायत. जेडूने लागोपाठ 2 चेंडूंमध्ये 4 धावा केलेल्या आपल्या संघासाठी. त्याला आता गेअर बदलावे लागतील. पहिला दुसरा गेअर आता टाकून चालणार नाहीये, आता टॉप गेअरला गाडी चालवावी लागेल, वेगाने धावफलक फुलवावं लागेल. धावसंख्या 11 वर दुहेरी अंकात संजय स्पोर्ट्स सावध. तोच वेग इथे प्रदान केला, पण तो साहिल झेल टिपेल का? नाही, त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू लॉफ केला लॉंग ऑफच्या वरून. षटकार. कामगिरी बजावते चोखपणे जेडी. तापलाय, ऊन तापलाय, मैदान तापवतोय, सरळ पुढे आला आणि चेंडूला तडकावला छान पद्धतीने. लॉंग आणि लॉंग ऑफच्या बरोबर एका टप्प्याने चौकार. वरती ठे विश्वास, घे भरारी जोकात, कळू दे त्या वेळ्या आकाशाला तुझी खरी अवकात. ती अवकात दाखवत असताना जेडी तळपला, अक्षरशः तप्त झालाय, धावांचा सडा टाकतोय. ज्या धावा भुसावळ मेलच्या वेगाने अगदी स्लो चालल्या होत्या, कासवाच्या वेगाने, त्या सशाच्या वेगाने आता पुढे चाललेल्या आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 21. लकी आकडा आहे, पण तू या ठिकाणी लकी ठरेल का की झेल टिपला? नाही, आउट ऑफ द डिक्लेअर झोन. इट्स नॉट फॉर सिंगल ऑनली. एकच धाव मिळेल. फटका चांगला होता, परंतु त्या ठिकाणी दिशा थोडस डिक्लेअर झोन कडे गेल्याने पाहता पाहता या ठिकाणी षटक सुद्धा समाप्त झालं. दुसरं धावसंख्या 2 षटकाने झालेली ती म्हणजे 22.11.0च्या वेगाने. वेग चांगला धारण केलाय समीर. खूप छान धावसंख्या इथे पाहतोय आपण, जी इथे बनवली जेडीने. अशाच वेगाने जर धावा पुढे गेल्या तर कदाचित 44-50चा आकडा गाठू शकेल हा संघ, आणि तो गरजेचा असेल फाईट देण्यासाठी. जांभूळपाडा संघ सुद्धा तगडा आहे आणि दोन्ही संघाने एक सामना जिंकला आजच्या दिवसामध्ये, म्हणजे दोन्ही संघ सुद्धा चांगलं क्वालिटी क्रिकेट दाखवत आहेत. आपल्याला बघायचं आहे हा सामना कसा रंगेल. जाऊ आपण असं आणि येऊ तसा लगेचच डीजे कडे बोलतोय काही सेकंदसाठी, आणि जास्त वेळ घेऊ नका ड्रिंक्स ब्रेक साठी प्लीज.
की कम ऑन त्यांनी करामत तशी केली आहे. 4 चेंडूमध्ये फक्त सिंगल दिली आहे. 3 डॉट लागोपाठचे, डॉटचे हॅट्रिक. चांगला स्टान्स आहे त्याचा, मस्त पद्धतीने येतो. अक्षरशः हरभजनची थोडीशी झलक आहे, टुनकन उडी मारतो. छान वा. 5 चेंडूमध्ये एकच धाव. व्हॉट इट बॉलिंग. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट षटक टाकतोय निवृत्ती. वा क्या बात आहे. सिंगलच दिली आहे. खेळवलाय दामूला आणि या ठिकाणी दामू थांबत नाही तर दामूला जावं लागेल. झेल देण्यास भाग पाडलं. स्लोअर वन होता, पुल केला दामूने, परंतु सुंदर झेल टिपलं स्वेलेकच्या दिशेने. फिल्डर नाही, दामू बाद. आणि एकच धाव खर्च केली गोलंदाज निवृत्तीने. जबरदस्त षटक, अफलातून षटक हाताळलं. अक्षरशः फॅब्युलस बॉलिंग दाखवली त्याने या टुर्नामेंटमध्ये. संजय स्मृती चषकामध्ये आत्ताचा तो सर्वोत्कृष्ट षटक हाताळला मी म्हणू शकतो निवृत्तीने आजच्या दिवसाचा विचार करता. तर 3 षटकं समाप्त झाली. धावसंख्या 23 वरती आहे. 2 षटकामध्ये धावा होत्या त्या 22 आणि या षटकात फक्त एकच धाव वाढली. किती बॅकफुटला धाडलं निवृत्तीच्या नावाच्या गोलंदाजाने. संजय स्पोर्ट्स सावधला आता स्ट्राईकला आहे जेडी. जेडीच्या सोबतीला आला अक्षय. जेडी स्ट्राईक एंडला. हो हो, गोपनी सारखी बॅट फिरवून मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी चेंडू उडाला पण तो उंचच भरारी घेतली. किती चतुरस्र फिल्डिंग केली त्या ठिकाणी निकेशने. वा. धरू काय निकेशला चेंडू सांगत होता की बघ मी उडेन आणि उंच उडी घे. बरोबर त्या टायमिंग मध्ये त्याने टायमिंग साधलं. त्या दरम्यान 2 धावा जेडीने पूर्ण करून धावसंख्या 25 बनवलेली आहे. 25, ज्यामध्ये 18 धावा स्वतः जेडीचे आहेत समाविष्ट. मोठा फटका येईल का. लॉफ्ट केल्या ऑफसाईडला हाफ व्हॉली घेऊन. चांगलं साईलचं क्षेत्ररक्षण एकाच ऍक्शन मध्ये विदिन मायनॉर सेकंड फेकी सुद्धा करतोय. टाळा मिळवतोय. सुंदर फिल्डिंगचा नमुना पेश केला जातोय श्री गणेश जांभूळपाडाकडून. चांगली बॉलिंग आणि ओमकार चांगला कॅप्टन आहे. जेपीएल मध्ये सुद्धा चमकला होता ओमकार. ग्रामपंचायत पिंपले कुकसे या ठिकाणी ओमकार चमकला होता. आकेश चमकला होता. सुजित चमकला होता. आता अक्षय आहे स्ट्राईक एंडला. ओहो, नाही नाही नाही, ब्लाइंड शॉट, अंधाधुंदी प्रहार. पण तू पंचांनी बघितलं की माझी नजर अचूक आहे जे मेक्या सरांची. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर टप्पा बाहेर निघाला फिनिश होताना. विकेट किपरला अक्षरशः प्रयत्न करावे लागले आणि अवांतर धाव मिळते. धावसंख्या 26 वर. 26 धाव अक्षरशः कमी पाहायला मिळतात परंतु फाईट द्यावी लागेल. मोठा फटका येईल का. आणि आला सुद्धा. आला रे आला. षटकार आला आणि बॅट्समन तो होता अक्षय. हम सीधा T2 ऑन द बोर्ड. अजून 2 चेंडू पर्याप्त आहेत आपल्या इनिंग साठी. 40 पर्यंत मजल मारेल का. येस, ओके, करेक्शन केलं जाईल. धावसंख्या सुद्धा 33. हरकत नाहीये. आमचे समीर अक्षरशः चांगले करेक्शन करतायत. ओ हो हो, चाबुक शॉट, चपराक शॉट. इट्स अ मार्वलस. गेलेली ऊर्जी उठान, बल्लेवे तूफान, उडन खटोला. वाव, व्हाट
सोन्या पाटीलची हवा, इथे जीडीची हवा, तशीच अक्षयची हवा. आणि हवा असा वाटतो या ठिकाणी अक्षय सर्वांना, ज्याचा वाटतो हे वा षटकार फेकला. धावसंख्या पोहोचवली पाहता पाहता 39 वर. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. नाही, दोन चेंडू शिल्लक आहेत. येस, कंटिन्यू प्लीज. सॉरी, 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून मोठे फटके का अपेक्षा उंचावत चाललेत संजय स्पोर्ट्स सावधच्या. अक्षय तो प्रयत्न करतोय आता. मिस्टामिंग स्ट्रोक आहे, स्वतः गोलंदाज जातोय चेंडूच्या खाली आणि झेल टिपला जातोय. अक्षय बाद. चांगलं टायमिंग होतं. काय जबरदस्त शॉट ऑफ द डे होता तो. उडण खटोला अक्षयशः आकाशाला घवसणी घाला तो षटकार खेचला होता अक्षयने. आणि लखन पाटील येतोय मैदानामध्ये शेवटच्या चेंडूसाठी. लखन, तुमच्या वाट्याला शेवटचा चेंडू ठेवला की काय? रामकृष्ण महाराज काकडे यांच्याकडून आणि अजित पाटील 1,000 रुपये या षटकारासाठी. 1,000. चला, 500 रुपये. लखन पाटील, कम ऑन. आधी सामना जिंकून दिला आणि आता षटकार मारायचा आहे. षटकार होणार, डॉट होणार, सिंगल, डबल, ट्रिपल, 4 की 6 बघायचं आपल्याला. लखन पाटील 1 2 का 4. आधी पण झेल टिपलेला त्यांनी, रिले झेल. आणि आता हा शेवटच्या चेंडू लखन पाटील फेस करतोय. ओ, पुढे सरकले आणि ड्राईव्ह केलं. हो, बीट केलं मिड ऑनला आणि बीट नाही केलं. हो, बीट केलं सुद्धा लॉंग ऑनला. क्या बात आहे. आय एम लखन. 1 2 का 4. बॅकलिपी ड्राव केलं होतं किती वेगाने. बंदुकीतून गोळी सुटावी तसा चेंडू निसटला होता बॅट मधून लखन पाटीलच्या. त्याची ताकद, टायमिंग, मिड ऑनला बीट केलं, लॉंग ऑनला बीट केलं आणि चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या चेंडूत चौकाराला धावसंख्या 43 वर. बरोबर 44 धावांचं टार्गेट सेट केलं. 2 षटकात 22 होत्या, 4 षटकात बरोबर 44 करायच्या आहेत टीम जय श्री गणेश जांभूळपाडा संघाला. आणि आपण टॉस साठी आता वळूया. नवीन सामना पवनपुत्र पिसे विरुद्ध योगेश 11 आमने. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. त्यासाठी आपण करूया टॉस. पाहुण्यांच्या शुभ असते सन्मानदाची पाटील साहेब आणि दीपकजी पाटील साहेब या. करत नाही पाहुण्यात, आम्ही आपलं स्वागत करतोय. आणि चला आपण जाऊया टॉस बॉक्स. पहिली इनिंग समाप्त झाली. थोडासा वेळ आपल्याकडे आहे. एका बाजूला सत्यम दळवी कॅप्टन आमण्याचा, दुसऱ्या बाजूला नितेशजी पाटील पवनपुत्र पिसेचे कॅप्टन आणि 2 पाहुणे दीपकजी पाटील आणि रामदासजी पाटील. या टॉस दाखवा. एका बाजूला ट्रिपल एस संजय स्पोर्ट्स सावध, दुसऱ्या बाजूला संजय स्पोर्ट्स. कॉल देतात नितेश पाटील पवनपुत्रचे. स्पिन करतायत रामदास पाटील आणि आमचे साक्षी ट्रिपल एस आलंय. पाहुण्यांना विनंती, आपण असं नसतं बा. महाराज धन्यवाद. नाही बसायचं आपण. टॉस जिंकलाय सत्यम. सामना जिंकला पहिल्या सामन्यामध्ये काही कमी होतं असं जाणवलं. एकतर्फी तर सामना खेचला तरी सुद्धा काय कमी वाटलं, कारण तुम्ही कमी स्कोर मध्ये समोरच्या संघाला थांबवलं होतं. या ठिकाणी काय निर्णय असेल आणि समोरचा संघ कसं वाटतोय? आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि समोरचा संघ मजबूत आहे तरी आम्ही कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. मागच्या वर्षापेक्षा ह्या हंगामध्ये संघामध्ये काय सुधारणा झाली किंवा फेरबदल काय वाटतं किंवा कोणाकडे तुमचं जसं स्पेशली लक्ष आहे कुठल्या खेळाडूकडे? मागच्या वर्षापेक्षा या वर्षी संघ थोडा आउट ऑफ फॉर्म चाललाय, म्हणजे फॉर्म खराब चालू आहे त्यांचा. आणि 17 ते 18 चॅम्पियनशिप पटकावल्यात मागच्या वर्षापासून पवनपुत्रांनी. यांच्या समोर का आता तुम्ही संघ मान्य करताना काय बदल केलाय? नाही, सेम संघच उतरेल. नितेशजी बॅटिंगला उतरायचं आहे आपल्याला आता. 4 षटकांचा मुकाबला आहे. पिसे संघाला तुम्ही पिसे 11 स्वतःच्या संघाला गारद केलं, जे तुम्हाला महत्वाचं वाटत होतं की तुम्हाला संजय स्फूर्तीचे जिंकायचं आहे. आता काय बदल वाटतोय करावासा की तोच संघ पुन्हा खेळणार? नाही, तोच संघ खेळणार. आणि कसं वाटतं हे संजय स्पोर्ट्स क्लबच्या वतीने नियोजनबद्ध आयोजन 19व वर्ष तुम्ही कसं फील करताय? सुंदर आयोजन आहे, कारण का आम्ही दरवर्षी ते स्पर्धा खेळत आलोय. त्यांचा उत्तम आयोजन असतो न आम्हाला खेळायला दिल्याबद्दल त्यांचे आभार. अपेक्षा करू शकतो की तुम्ही चॅम्पियनशिप पटकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न कराल आणि योगेश आमनेला चांगली टफ द्याल? हो, 100%.
प्रेक्षकांचा कसा तुम्हाला इथे प्रतिसाद लाभतो ह्या सावध वासियांकडून किंवा या पंचक्रोशीमधून प्रेक्षक कसे तुम्हाला सपोर्ट करतायत? भरपूर सपोर्ट करतात आम्हाला. आणि सत्यम तुम्हाला कसा प्रेक्षकांचा इथे सहभाग मिळतो किंवा प्रतिसाद मिळतोय किंवा प्रोत्साहित करतायत का? काय फील होतंय? सपोर्ट तर आम्हाला पूर्ण गाव करतोय, पण बघूया त्यांच्या अपेक्षांवर खरे उतरतो का नाही आम्ही. आपल्या ह्या परिसरामध्ये अमनेरवाड क्रिकेट असोसिएशनमध्ये सर्वात बेस्ट खेळाडू कोणता आवडतो ह्या क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये? सध्या तरी विजय पाटीलच आहे आपले विजय दलवी. विजय केणे. ओके. आणि आपल्याला नितेश पाटील? सूरज केने वावले. क्या बात आहे, म्हणजे दोन्ही केणेच निवडले तुम्ही आणि केणे आमच्या निंबोलीमध्ये सुद्धा आहेत. थँक्यू सो मच. चला, तर टॉस पासून बातमी अशी आहे, टॉस जिंकला सत्यम दळवीने योगेश आमनेने आणि त्यांनी स्वीकारलाय फिल्डिंगचा निर्णय आणि निमंत्रित केलंय पवन पित्रे पिसेला बॅटिंगसाठी. पुढच्या सामन्यामध्ये आपण वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्या ठिकाणी पीटीसी व्हाईस योगेश पाटील देअर. थँक्यू. धन्यवाद मनोज कारवे सर. आणि माझ्या सोबतीला सुद्धा पुन्हा एकदा कॉम बॉक्समध्ये जोडतील मनोज कारवे सर. दुपारी सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. काय जबरदस्त बॅकफुट पंच, जबरदस्त फटका एकजूट केला या ठिकाणी आणि चेंडू अगदी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. पंचाच्या इशाऱ्याची अपेक्षा आहे. इट इज फॉर हे दोन सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, सामना मात्र या ठिकाणी चुरशीचा होणार आहे, त्यात काही शंका नाही. दिगंबर माली पुन्हा एकदा मात्र मार्गस्थ होतोय. पाहू शकाल दडपण आहे. पहिला चेंडू पाहिला तर बॅकफुटला गेले, पंच केला, चौकार प्राप्त केला. दुसरा चेंडू पाहिला तर स्वेर हाताला. कारवेसर लक्ष आपण जर पाहिलं तर जास्त मोठं सुद्धा नाहीये, छोटं सुद्धा नाही, परंतु या मैदानावरती संघर्ष करण्यापुरता लक्ष या ठिकाणी उभारलं आहे आणि मात्र त्याचा पाठला करत असताना या ठिकाणी चांगली सुरुवात आपण म्हणू शकतोय जांभूलपाडा संघाची. हो नक्कीच, 44 धावांचं लक्ष आहे जे अक्षरशः चांगलं म्हणू शकतो आणि हे गरजेचं होतं. सावध संघाला हा लॉफ केलाय, लॉंग ऑन चेंडूच्या खाली पोहोचतोय लखन पाटील. देअर स्ट्रॉंग हँड, ज्याच्या हातातून झेल निसटणं म्हणजे वाघाच्या जबड्यातून शिकार निसटण्यासारखं आहे. फलंदाज बाद, झेल बाद. अंदाज हेच वैशिष्ट्य राहिलं दिगंबर मालीचं. मग क्षेत्र कुठला असू द्या, स्पर्धा कुठली असू द्या, मग मैदान कुठला असू द्या किंवा अपोजिट संघ कुठला असू द्या, त्याच्या भात्यामध्ये आपण जर पाहिलं त्याच्या कोठ्यामध्ये किमान 1-2 विकेट्स आपल्याला सातत्याने पाहायला मिळत असतात. आणि ती पहिली विकेट्स पाहिली आपण, सुंदर झेल लॉंग ऑनच्या दिशेने लखन पाटीलने कोणत्या प्रकारे चूक केली नाही. 4 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं निकेशनं आणि 5 धावसंख्येवरती लागणारा हा पहिला धक्का पाहिला आपण. श्री गणेश जांभूलपाडा संघाला न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 मिस्टर महेंद्र पारदी येतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला विकेट टेकर आहे दिगंबर, जसं आधीच्या सामन्यात सुद्धा पहिल्या षटकामध्ये आला आणि अक्षरशः एका पाठोपाठ विकेटचं पतन करत राहिला. हॅट्रिक हुकली होती परंतु 4 गडी बाद केले होते आणि बक्षीस सुद्धा पटकावलं होतं. तो दिगंबर जसं काय हा विकेटचा पूर्णपणे तहानलेला आहे, भुकेलेला आहे, ज्याच्या हातातून निसटणं म्हणजे नक्की जोखीम असतं बॅटरचं. आणि तशीच इथे कामगिरी करत असताना विकेट प्राप्त केली दिगंबरने. छान सुरुवात बॉलर दिगंबरची. निश्चितपणे मागील सत्रामध्ये सुद्धा पाहिलं अनेक स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजा किताब दिगंबर मालीने मात्र पटकावला आणि या सत्रामध्ये पाहूया काय छाप सोडतोय आपल्या नावाची. महेंद्र पारदी ऑन स्ट्राईक, पावलाचा वापर केला आणि या ठिकाणी मात्र बेल्स मात्र तिथे उडवली. बॅक टू बॅक दुसरा धक्का देत असताना प्रतिस्पर्धी संघाला. चांगली कॅप्टन्सी सुद्धा असते दिगंबरची आणि काय स्टार्टअप देतो आपल्या संघासाठी. आधीचा सामना जरी निसटता विजय प्राप्त केला असेल तरी सुद्धा सिंहाचा वाटा दिगंबरचा राहिला, ज्याने 4 विकेट प्राप्त केल्या. त्या प्रेक्षक आपल्याला माहिती असेल की जेम्स बॉन्डकडे लायसन्स होता, लायसन्स टू किल. मी तर म्हणतो की दिगंबरकडे लायसन्स योगी, लायसन्स टू टेक द विकेट. अक्षरशः विकेट टेकर आहे म्हणू शकतो आपण. अक्षरशः विकेट कशी मिळेल हा त्याचा प्रयत्न असतो आणि त्याचा हा नेहमी प्रयत्न आपण अनेक वर्षापासून बघत आलेला आहे. ते तर मी अगोदर अनाऊन्स केलं की विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याची एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि पहा लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2च विकेट्स प्राप्त केले. सुरुवात जर पाहिजे तर खूप तरी खराब केली होती. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर स्वेअर चेंडू हाताळला आणि आता मात्र गोलंदाज दिगंबर माली जॉन हॅट्रिक वरती आहे आणि हॅट्रिक चेंडूचा मात्र या ठिकाणी सामना करेल न्यू बॅटर 4थ्या क्रमांकावरती आला खेळण्यासाठी.
सुमित लिये. लक्ष आहे 44 धावांचं प्रति षटकामध्ये तुम्हाला 11च्या धावगतीने पुढे जायचं आहे. हॅट्रिक वरती आहे फटका मिस टायमिंग. चेंडू हवेत केला. 2 शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु चेंडू जसा जमिनीवरती लँड झाला तसा वाईडिश लॉंग ऑफच्या बाहेर निघून गेला. 4 धावांसाठी चौकार. सुमित जणू का आल्याला तयार होऊन आला खेळाडू कक्षातून. त्याला माहिती सुद्धा आहे की 2 धक्के लागलेत आणि आपल्याला धक्क्यातून सावरावं लागलं आपल्या संघाला. छान पद्धतीने हाफ व्हॉली घेतलं, लॉफ्ट केलं होतं. वाईडिस मिड ऑफच्या डोक्यावरून काहीसा चेंडू हवेत होता, परंतु झेलपर्यंत पोहोचू शकले नाही. केपी आणि दामू धावत होते, पळत होते, परंतु चेंडू ट्रॅव्हल झाला वाईडिस लॉंग ऑफच्या दिशेने चौकारासाठी. चांगला स्ट्रोक. हो, आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल अतिरिक्त बाउन्स मिळाला चेंडूला. मात्र उजव्या स्टिकला पाहिलं तर कुठेतरी खेचून मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला केला फलंदाजाने. फक्त चेंडू बॅट मध्ये कुठला संपर्क नाहीये. एकूण 9 धावा आपण पाहतो धावफलक्यावरती लागल्या गेल्या. 2 चौकार आले, 1 वाईटच्या स्वरूपात धाव आली. 2 गडी दिगंबरने प्राप्त केल्या आणि अजूनही पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. लक्ष आहे 44 धावांचा. जो जिंकेल तो पुढे वाटचाल करेल आणि तो मात्र पराभव होईल. त्याचं जे स्वप्न आहे त्याचं अस्तित्व या स्पर्धेत मात्र या ठिकाणी समाप्त होईल. हो, इथे मात्र पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. फलंदाजाने वेगळ्या शैलीत त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला. अगोदर पाहिलं तर हुक करायचं, परंतु नक्कीच चेंडू वेगाने आला आणि तदनंतर पाहिलं की चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. तर पहिल्या षटकाची समाप्ती चांगली सुरुवात दिगंबरची पाहिली आपण. 9 धावा फक्त खर्च केल्या, गडी बाद केले 2, म्हणजे येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र विजयासाठी इथून 35 धावांची आवश्यकता. बाकी सर्व चेंडू अक्षरशः अचूक टाकले दिगंबरने आणि आताचा चेंडू जो स्वतःला सुरक्षित केलं. बॅट्समन आपण बघितलं की जसं काय हेल्मेट नसताना एखाद्या बाउन्सवरती वाचवणं स्वतःला, तो आपण प्रयत्न बघितला. आधी फटक्याचा प्रयत्न होता, परंतु त्यानंतर स्वतःला वाचवलं कारण तो फास्टर बाउन्सर होता दिगंबरचा, ज्याच्यातून स्वतःला सुरक्षित केलं बॅट्समनने आणि अशा प्रकारे तो चेंडू बघितला आपण. पहिलं षटक समाप्त झालं. चांगली धावसंख्या आहे. अक्षरशः तोडीस तोड योग्यसर खेळ होईल. हा सामना रंगेल कारण दोन्ही पण तगडे संघ आहेत. दोन्ही संघांना एकमेकांच्या उणीवा जाणीवा छान पद्धतीने माहिती आहेत आणि दोन्ही संघ अनेक वर्ष एकमेकांच्या समोर आलेले आहेत. नक्कीच हा सामना बघायला प्रेक्षकांना आवडेल. निश्चितपणे मला जो प्रमाणे या शेवटच्या चेंडूवरती सुमित जो शॉट केला प्रयत्न केला, मला टेस्ट क्रिकेटची आठवण झाली आणि तसे ऑस्ट्रेलिया इंडियामध्ये दुसरा टेस्ट एडिलेड मध्ये सुरू आहे. परंतु भारतीय संघ खूपच माघारी आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. 180 वरती सर्व बाद संघ झालेला आहे. स्टुअर्ट क्लार्कने मात्र काय जबरदस्त भन्नाट गोलंदाजी केली. एकूण 6 विकेट्स प्राप्त केल्या आणि स्टार्टच्या गोलंदाजीसमोर भारतीय संघ पूर्णपणे गडबडला. दुसऱ्या षटकात सुरुवात केली कैलास पाटीलला. पहिल्या चेंडूवर पुलचा फटका मिस टायमिंग होता. जेडीने मात्र चूक केली. मौका भी दिया और छक्का भी दिया. परंतु त्याच्या हातातून चेंडू मात्र नक्कीच बाउन्स झाला आणि सरळ जाऊन सीमेरेषेवरती धडकला. जबरदस्त शॉट सिलेक्शन. षटकार आलाय. डबल फिगर मध्ये आकडा पाहायला मिळते. 15 धाबा धावफलक्यावरती पाहायला आपल्याला. हो, अजून एक और चेंडू स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑन सीमेरेषे बाहेर जाणारा षटकार. दिला. स्वतःला स्टँड केलं. बॉडी बॅलन्सची गरज नव्हती, फक्त बॅट रोल केली आणि प्रेक्षक बघतच राहिले की चेंडू गेला कुठे. नॉगांच्या वरून भिरकावून दिला. हाय बॅकलिफ्टने प्रॉपरली वापर करून षटकार खेचला. धावसंख्या पोहोचवलीये 21 वर. 21. व्हॉट अ बॅटिंग. म्हणून झेल किती महत्वाचे असतात. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ समीकरण आपण सातत्यानं सांगत असतो. परंतु या ठिकाणी स्लोअर वन, परंतु डायरेक्ट हिटची आवश्यकता. हो, डायरेक्टली निशाणा तिथे मात्र साधला आणि एक्झॅक्टली फलंदाज कोण बाद असेल, सुमित असेल बाद की आकेश असेल, याकडे सर्वांच्या नजर आहेत. परंतु बाद झालेला आहे त्या ठिकाणी आमचे विकास सर सांगतात आम्हाला.
ओ यॉर्करचा प्रयत्न खोदून काढलाय, परंतु शॉट मिड विकेटला फिल्डर सज्ज आहेत. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या आपण जर पाहिले तर 22, म्हणजे अर्धा जो टप्पा आहे कारवी सर तो मात्र पूर्ण केलाय आणि अजून अर्धा टप्पा या ठिकाणी पूर्ण करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी जांभूलपाडा संघाला. हो नक्कीच, फारसं केपी लेग साईडला खेळवतोय बॅट्समनला आणि फुलर लेनचे चेंडू वापरतोय. कदाचित लेग साईडला चांगली फिल्डिंग सुद्धा आहे किंवा डिक्लेअर झोन सुद्धा आहे हे माहिती आहे केपीला. जास्त रूम देत नाही, हाफ वॉली वापरत नाहीये, शॉर्ट अप गुड लेन टाकत नाहीये, शॉर्ट अप लेन टाकत नाही, हाफ ट्रॅकर देत नाही आणि केपी समजदारीने बॉलिंग करतोय आणि ही गरजेचं सुद्धा आहे. कारण चौका षटकारापासून जर आता वंचित ठेवलं जांभूळपाडच्या बॅट्समनला तर कदाचित सावध संख्या सामन्यामध्ये विजय संपादन करू शकतो. निश्चितपणे क्रिकेटचा खेळ आहे, कधी रंग बदलतोय, परंतु या ठिकाणी पहा केपी सध्या रंग बदलतोय सरळाप्रमाणे. कारण पहिल्या 2 चेंडूवरती पहा 2 षटकार आले, परंतु पहिल्या चेंडूवरती सुद्धा विकेट्स होती, परंतु जेडीने ती चूक केली. त्यानंतर आपण सुमितच्या बॅटमध्ये 2 षटकार पाहिले, परंतु त्यानंतर पहा शेवटच्या 4 चेंडूंवरती केपीनं फक्त एकच धाव खर्च केली, 1 रनाच्या स्वरूपात गडी सुद्धा बाद केला. म्हणजे हा असतो तुमचा अनुभव. जर तुमच्या संघामध्ये अनुभव खेळाडू असतील तर तुमचा संघ कुठल्याही क्षणाला कमबॅक करू शकतोय. आणि या ठिकाणी 2 षटकाच्या समाप्तीनंतर नक्कीच आम्हाला आता समीर सांगतायत की 2 गडी बाद 22 धावा झालेल्या आहेत, म्हणजे 12 चेंडूमध्ये 22 तुम्ही जोडल्या आहेत. प्रत्येकी 11 धावकुती तुम्हाला पुढे जायचं आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही तुम्हाला 22 धावा जोडायच्या आहेत. हो नक्कीच, चांगलं कमबॅक म्हणू शकतो आपण. ही क्षमता आहे केपीची, ज्याच्याकडे पूर्णपणे अनुभव भरलेला आहे, ज्याच्या भात्यामध्ये अनेक शस्त्र आहेत. जसं दिगंबर विकेट टेकर आहे तसा केपी सुद्धा सामना सावरू शकतो आणि कलाटी देऊ शकतो. तो त्याने प्रयत्न केला, 2 षटकार खाल्ल्यानंतर एकतर झेल सोडला गेला आणि त्यानंतर सुमितने लाजवाब षटकार खेचला होता, पण तो सुमितचा सुद्धा अडसर दूर केला, सांघिकेश प्राप्त केलं. त्यानंतर लागोपाचे जे 4 चेंडू टाकले ते अचूक मारा होता. जसं आपण उल्लेख केला की भेदक मारा करतोय केपी, लेगस्टिकला खेळतोय, फुलर लेन टाकतोय, अक्षरशः 2 क्रॅशिंग टाकतोय आणि आता शेवटचा चेंडू सुद्धा अचूक टाकला होता केपीने आणि मस्त पद्धतीने इथे सामन्यामध्ये कलाटी निर्माण केली. हाफ डन, हाफ रिमेनिंग, अर्ध झाले, अर्ध बाकी आहे. 12 मध्ये 22 झाले, येणाऱ्या 12 मध्ये 22 ची गरज आहे. येणाऱ्या बॅटरमध्ये ओमकारचं येणं बाकी आहे, साहिलचं येणं बाकी आहे, हर्षदचं येणं बाकी आहे. बॅटिंग ऑर्डर तर पाहिली तर अगदी स्ट्रॉंग आहे, परंतु जेडी पाहूया 3ऱ्या षटकामध्ये काय करिश्मा दाखवते आपल्या संघासाठी. हो पहिल्या चेंडू पहा किती वेगाने तिथे मात्र चेंडूला आपटी दिली आणि पंचाचा मात्र या ठिकाणी वाईटचा इशारा अगदी राहून तो विकेटने आला. कुठल्याही प्रमाणे तिथे लेन्थ व्यवस्थित नव्हती आणि त्याच अनुषंगाने उजवी स्टिक सोडून चेंडू मात्र भरपूर बाहेर निघून गेला. अतिरिक्त धाव तिथे मात्र आपण पाहिली. या धावसंख्येपासून तुम्हाला नक्कीच या ठिकाणी वंचित राहावं लागेल, वाचावं लागेल. तुम्ही जर अशा धावा जर बहाल केल्या प्रतिस्पर्धी संघाला तर तो संघ अजूनही स्ट्रॉंग होईल. इथे मात्र ही लेन्थ खूप छान आहे, ऑन साईडला टर्न केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव मात्र पूर्ण केली. अक्षय मात्रे पहा चित्त्याची चपलाई, हरणाचा वेग आणि नक्कीच त्याची आपण जर बॉडी लँग्वेज जर पाहिली तर नक्कीच फिटनेस लाजवाब आहे. फिटनेसचा आपण विचार केला तर नक्कीच भारतीय संघाचा विराट कोहलीला कोण विसरेल. त्याचप्रमाणे अक्षय मात्रे पहा किती काळजी घेतोय शरीराची आणि किती वेगाने आला. आणि नक्कीच मित्र म्हणतो की जर दुसरा त्या ठिकाणी जर एखादा क्षेत्र किमान 2 धावा तिथे पूर्ण झाल्या असत्या, परंतु अक्षयने तसं केलं नाहीये. 1-1 धाव आता फार महत्वाची आहे, ती म्हणजे संजय स्पोर्ट्स सावध संघाचा विचार केला तर. जेडी पुन्हा एकदा हो चेंज पेस व्हेरिएशन पहा, चेंडू पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेने टर्न होतोय आणि त्याच चेंडूवरती मात्र वैभव आता मात्र स्ट्रगल करतोय. गेम ऑन आहे कारवी सर, परंतु शेवटच्या क्षणावर तर नक्कीच एक रंगतदार निर्माण होईल, त्यात काही शंका नाही. तुम्ही पाहता मित्रांनो संजय स्मृती चषक 2024. हो नक्कीच, पहिला जो त्यांनी बाउन्सरचा प्रयत्न केला तो आता सक्सेसफुली केला. आता त्याला लय सापडली की मी एखादा बाउन्सर असा टाकेन की तो डॉट काढेन, ते करून दाखवलं जेडीने. हो आता मात्र फुलचा फटका, डीप प्रोटेक्शन, स्क्वेअर लेग कडे आहे, चुकीचा जजमेंट आणि इथे मात्र एका टप्प्याच्या साईडला चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संजीवनी निर्माण करणार हा चौकार. गाण्यामध्ये बचना आहे हसीनो हे गाणं होतं आणि बचना आहे बॅटर्स आहे असं सांगत असताना बॅटरने छान पद्धतीने अक्षरशः हाफ ट्रॅकर होता आणि वारंवार तुम्ही बाउन्सर टाकू शकत नाही योगी सर, अलाउड सुद्धा नसतं, परंतु हा प्रयत्न का करतो हा आपल्याला प्रश्न पडतो जेडी.
पहिल्या चेंडूपासून त्यांनी हाफ ट्रॅकर टाकले, बाउन्सरचा प्रयत्न केला. फुलर लेन जसे केपीने वापरले तसा प्रयत्न का करत नाही हा प्रश्न आहे. आणि पूर्णपणे परवाने भेटले हात खोलण्याची बॅटरला. त्यांनी सुंदर चौकार खेचला, बाउन्स होऊन चेंडू फिल्डच्या डोक्यावरून जात असताना सामना इथे रंगत निर्माण करतोय. धावसंख्या 28 वर, अजून 16 धावांची गरज. निश्चितपणे जबरदस्त सामना इथे रंगतोय. ही लेन तुमच्याकडे आहे, हा चेंडू जर तुमच्याकडे आहे तर तुम्ही का टाकत नाही. परंतु इथे मात्र पहा, जेडीने एक चांगला चेंडू हाताळला तर त्याला मात्र एस्टॅनच्या पाठीमागे साथ मिळाली नाहीये. आणि मात्र ओव्हर थ्रोच्या आय थिंक बायच्या स्वरूपात तिथे एक डाव कंप्लीट झाली गेली. मी नेहमीच म्हणतो शिक्षणामध्ये एक गुणाला फार महत्व असतो, राजकारणामध्ये एका मताला फार महत्व असतो आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला फार महत्व असतो. आणि त्या धाबा मात्र एक्स्ट्रा इथे मात्र बहाल करतायत प्रतिस्पर्धी संघाला. कारण तुमचं स्वप्न आहे आणि तो स्वप्न अजूनही पुढे तुमचं झालं नाही. 19 वर्ष तुम्ही तप केलाय, तो तप इथं मग तुम्हाला नक्कीच कुठेतरी पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला या चुका टाळाव्या लागतील. अनेक वर्षापासून सावध वर्षीयांच्या अपेक्षा आहेत की हा करंडक आमच्या गावामध्ये कधी येईल. तो करंडक जिंकलाचा असेल तर तुम्हाला मात्र इथून चांगला खेळ करावा लागेल. प्रयत्न करतोय जेडी आणि सांगतोय सावधकरांना की डरो मत यार मै हो ना. खूप छान, खूप छान. चेंजचा पेस होता, हाफ ट्रॅकरचा प्रयत्न होता आणि चेंडूला अँगल प्राप्त केला. हा चेंडू जबरदस्त डिलिव्हर केला होता. सिंगल, लास्ट गो. येस, धावसंख्या बघूया आपण. आतापर्यंत आहे ती 29 वर आणि प्रेक्षक लक्ष आहे ते 44 धावांचं, म्हणजे अजून जिंकण्यासाठी 7-15 असं समीकरण आहे. 7 चेंडू 15 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. हा चेंडू फार महत्वाचा असेल. ह्या चेंडूवरती मोठा फटका जर आला तर जांभूलपाडा संघ योगी सर या सामन्यामध्ये परतू शकतो. हो, निश्चित आणि मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करावाच लागेल. राकेश लीकडे ती क्षमता आहे. हो, फटका आलाय मोठा लॉंग ऑफच्या दिशेनं. ओहो, ठोकला षटकार. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है यार, हम कोशिश ना करे ये सरासर गलत बात है. तो प्रयत्न, ती कोशिश वारंवार बॅट्समन करत होता आणि बरोबर हाफ वॉली भेटलं योगी सर आणि काय सुंदर लॉब केला होता. फ्लॅट सिक्सर. केपी बघतच राहिला प्रेक्षकांप्रमाणे. असं वाटलं की केपी उंच उडी घेईल, पण तो नाही, त्याच्या आवाक्यामध्ये तो झेल नव्हता. आणि सामना सुद्धा इथे आवाक्यामध्ये राहील का तो प्रश्न उपस्थित झालाय. का तो शेवटचा चेंडू फार महत्वाचा होता जांभूलपाडा आणि सावध संघासाठी. सामना इथे आता न्यूट्रल झालाय, मॅच न्यूट्रल आहे, दोलालमय आहे. धावसंख्या झाली ती बघूया आपण 35-35. आता जिंकण्यासाठी 6 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक सिक्सर. आणि त्या सिक्सरने या सामन्याचं चित्र पालटून टाकलंय. जो जड झालेला, डोई जड झालेला किंवा दबाव निर्माण केला होता सावध संघाने, त्याचं पारडं जड झालेलं आता पारडं काहीच जड झालं योगी सर जांभूलपाडा संघाचं. निश्चितपणे ज्या वेगळ्या आपण पाहतो की एखादा रॉकेट येतोय त्याप्रमाणे हा रॉकेट शॉट पहिला आपण फलंदाज राकेश लियेच्या बॅट मधून तुम्ही नक्कीच सांगितलं की केपी पाहत राहा. मी तर सांगतो की समीर पाटील अजूनही त्याच दिशेकडे पाहतोय की हा षटकार गेला कशा रीतीनं. क्रिकेट आहे, ऋतुयाचे ठोके वाढवणारा सामना सध्या आपण पाहतोय. 6 चेंडू शिल्लक आहेत, 9 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक पाहू शकेल या ठिकाणी गोलंदाज सज्ज होतोय सावधच्या अस्मिते राखण्यासाठी, सावधची शान राखण्यासाठी. त्याचं नाव आहे प्रणय. 6 चेंडू 9ची आवश्यकता. काय सामना रंगतोय. राऊंड विकेटने मारा करतोय. समोर आहे वैभवली ऑन साईडला जबरदस्त गॅप मध्ये मिड विकेट शत्रशक वेगाने आला अक्षय म्हात्रे, परंतु 2 धावा तिथे मात्र वाचू शकला नाही. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. 5 चेंडू शिल्लक. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. काय सामना रंगतोय जबरदस्त. तुम्ही पाहता मित्रांनो, संजय स्फूर्ती चषक 2024 आणि सुरू जो सामना आहे दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. एकीकडे सावध संघ तर दुसरीकडे जांभूलपाडा संघ आपण पाहतोय. 12 मध्ये 22 पाहिजे होते, त्यानंतर आपण बघितलं की 7 मध्ये 15 पाहिजे होते, पण तो जो षटकार आला त्या षटकाराने असे का मनसुबे उंचावले गेले जांभूलपाडाचे की जांभूलपाडा संघ इथे विजयाकडे वाटचाल करेल का. ओहो, फुलर लेनचा वाईड यॉर्कर. फक्त चॉपचा प्रयत्न डिक्लेअर झोनकडे जात असताना सिंगलने पुढे जातोय. इथे धावफलक जांभूलपाडा संघाचा. जय गणेश जांभूलपाडा संघ जाऊन पोहोचलाय 38 वर. अजून एका 6 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 4 मध्ये 6. मित्र म्हणतो की शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जांभूलपाडा संघाच्या बाजूने झुकलेला आहे, कारण त्यांना एक मोठ्या फटक्याची आवश्यकता, एक चांगल्या फटक्याची आवश्यकता आहे. परंतु सावध संघाला सामना जिंकायचा असेल तर 4च्या 4 चेंडू तुम्हाला चांगले टाकावे लागतील. तो करिश्मा
प्रणय इथे करेल का? चांगली डिलिव्हरी आहे, टेकन. व्हेरी गुड कॅच बाय विकेट किपर. फलंदाज बांधतोय आकेश लिहे. सामना टर्न घेतोय, सडाप्रमाणे रंग बदलतोय. विजयासाठी आता चेंडू शिल्लक आहे 3 आणि धावांची आवश्यकता आहे 6 6 6. नेव्हर गिव्ह अप. कधी कधी काय असतं योगी सर, चावीच्या जुडगातील शेवटची चावी त्याच कुलुपाची असते जी आपण शोधत असतो. शोधा म्हणजे सापडेल. तुम्हाला विजय नक्कीच प्राप्त होऊ शकतो, फक्त तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. छान चेंडू टाकला होता, कटर होता आणि सामन्याला सुद्धा येथे टर्न केलेला आहे. जसं तुम्ही उल्लेख केला की चांगला चेंडू टर्न केला, सामना सुद्धा टर्न करतोय हा गोलंदाज, ज्याच्यामध्ये क्षमता आहे. ती क्षमता आता दाखवण्याची वेळ आली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये. धावसंख्या स्थिर 38 वर. अजून 6 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 3 मध्ये 6. न्यू बॅटर इन साहिल पारदी. नक्कीच पिच हिटर म्हणून त्याला आपण ओळखतोय. 6 धावांची आवश्यकता. फटका चांगला सजवलाय. लॉंग आपला क्षेत्ररक्षक. विजयाचा शंखना करणारा सिक्सर. आणि या सत्रामध्ये सुद्धा संजय स्पोर्ट्स सावध संघ या स्पर्धेच्या बाहेर होत असताना हार्ड लक संजय स्पोर्ट्स सावध. हार्ड लक पूर्ण सावधकर अँड कॉंग्रॅच्युलेशन श्री गणेश जांभूलपाडा. आपल्या शुभांगी आपण ट्रॉफी देऊया.